लहान असताना वडिलांचं छत्र हरपलं. भोसले तालमीला नवनाथ शेंडगे सराव करायचा, केळं विकायचं खुलीवरती जाऊन रूमवरच्या पोरांना. पण नंतर नवनाथ शेंडगेची जोड जरा चांगली व्हायला लागली. मग भावाला प्रॅक्टिस करायचं, लोकांच्या रूमवर जाऊन केळं विकायची, परत प्रॅक्टिसला यायचं. यासाठी हा किसन आबा तिथं सांगलीला राहिला नवनाथ भाऊपाशी आणि दिवसभर केळाचा गाडा चालवायचा आणि दोघं भाऊ खुराकाची सोय करायची. असे किसन आबा शेंडगे, नवनाथ भाऊ शेंडगेचे बंधू. त्यांना विनंती, आपण आखाड्यावरती यायचं आहे. कुठं आहे तो किसन शेंडगे पैलवान? या पुढं. ही दोन भली मोठी संतोष भाऊ होटकर, वजन असणारी पोरं कुस्ती लागली. भाऊ ठोंबरे, आपण दोघेही मैदान मध्ये या. निजाम सय्यद चला पुढं कुस्ती लागते. आणि सार्थक कोकरे पाडेगाव. ही कुस्ती संतोष भाऊंच्या शुभास्ते लावली जाईल. विजूभाऊ शिंदे, त्यांच्या समेत विजूभाऊ शिंदे आपण या आखाड्यावरती यायचं आहे. आणि कुस्तीला पंच जयदीप भाऊ, विक्रम भाऊ कोकरे, राजाभाऊ दायगुडे, आपण देखील कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये या. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय केलं पाहिजे याला कुस्तीत फार मोठं महत्व आहे. पैलवान गर्दनखेच करून चौदंगी करून कुस्ती मिळत नाही. सिकंदर शेखची कुस्ती सुरू झाली की 10 मिनिटाच्या वर कुस्ती जाऊ देत नाही. हिंदुस्थान मध्ये एकही पैलवान सिकंदर शेखनं सोडलेला नाही. म्हणून सिकंदर शेखला एका गरीबाच्या पोराला लाल माती साथ देते. हलगीवालीची कुस्ती लाव ह्या सारखं टेपरू लावते पलीकडचं काळ्या पेंटी हलगीवाली अटंबाम. हॅलो, तानाजी कोळी, प्रशांत शिंदे, त्यांना पण बोलवा. देवा थापा, आपको यहाँ के लोग देखना चाहते हैं, जल्दी से जल्दी आइए. तिकडे कुस्ती